नमस्कार, राजश्री अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पनीर चिल्ली कशी बनवणार आहे ते सांगणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। कॉर्नफ्लॉवरचे ह्या चमच्यानी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। 1 शिमला मिरची, 2 कांदे, छोटे 2 कांदे घेतलेले, कांद्याची थोडी पात घेतली आणि ही काळी मिरपुडी आहे, काळ्या मिऱ्याचं पावडर आहे आणि चिली सॉस आहे 2 चमचे आणि 2 चमचे सोया सॉस। तर चला सुरुवात करूया। तर आपल्याला छोटे छोटे क्यूब्समध्ये पनीर कापून घ्यायचं। जास्त छोटे पण हे नाही करायचे, पीस नाही करायचे आणि जास्त मोठे पण नाही ठेवायचे। तर बघा, हे असं पनीर मी कापून घेतलं। आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे, चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ टाकायचं, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, आणि काळी मिरपूड टाकायची। आपण हे जे मिऱ्याचं पावडर घेतलेलं आहे ते पण टाकायचं अर्धा चमचा। तर बघा, हे सगळे पीस मी असे टाकून घेतले। आता याला थोडं खालून होऊ द्यायचं, नंतर हलवायचं। तर हे बघा, हे सगळे पीस असे मी तळून घेतले। आता याला आपण पनीर चिल्ली बनवूयाची। हीच कढई घेतली मी, याच्यातलं थोडं तेल कमी करून घेतलं आणि थोडंच तेल त्याच्यामध्ये ठेवलं। आता याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण असा चॉप करून घेतला, ठेचला नाही, कापून घेतला। हे असा कापून घेतला। आता लसूण टाकायचा, अद्रक टाकायची, थोडंसं हलवून घ्यायचं। थोडासा लसूण असा फ्राय होऊ द्यायचा। त्याच्यामध्ये आपण जे कांदे घेतले होते असे 2-3 कांदे टाकून घ्यायचे, असे पीस थोडेसे, आणि हे हलवून घ्यायचं। थोडंसं हे फ्राय झालं, त्याच्यात आता काळी मिरपुडी टाकायची, म्हणजे जे मिऱ्याचं पावडर होतं ते टाकायचं, आणि हे आपण चिली सॉस घेतला होता तो पण टाकायचा, आणि सोया सॉस टाकायचा। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यात मग आता जी कांद्याची पात घेतली होती ती टाकायची, व्यवस्थित मिक्स करायचं। राहिलेले कांदे, शिमला मिरची, आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं। आणि हे सगळं टाकताना आपला गॅस फुल ठेवायचा। आता हे 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर ठेवलं होतं ते घेतलं। आता याच्यात पाणी टाकून याची व्यवस्थित अशी स्लरी तयार करते। हे बघा, अशी स्लरी तयार करायची, व्यवस्थित हलवून घ्यायचं। कॉर्नफ्लॉवर खाली बसतं, आणि ही स्लरी याच्यात टाकून द्यायची। याला परत व्यवस्थित हलवून घ्यायचं, कॉर्नफ्लॉवर जमत असतं। हे असं झालं, याला हलवून घ्यायचं। आता याच्यामध्ये थोडीशी एवढी साखर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं। सॉसमध्ये पण थोडं मीठ असतं, तर मीठ थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आता ही ग्रेव्ही तयार झाली आपली। आता याच्यामध्ये आपण जे फ्राय केलेलं पनीर होतं ते सगळं टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित याला हलवून घ्यायचं। तर बघा, आपली पनीर चिल्ली हॉटेलसारखी तयार झाली। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।